ते कारण देव जन्मायच्या आधी देवकी आणि वसुदेवाचं लग्न लागलं आणि स्वतः गौस मामा वसुदेवान देवकीला घेऊन जाऊ लागले. जात असताना आकाशात आकाशवाणी झाली, गडगड आवाज गजरले, कंस अरे तुला मारणारा शत्रू, तुला मारणारा जे शत्रू आहे या देवकी आणि वसुदेवाचा आठवा होणारा मुलगा आहे. कंसाला राग आला, खड्ग घेऊन अंगावरी धावला. वसुदेवानं हात धरला. राजा आतापर्यंत तुझी पत्नी होती, आतापर्यंत तुझी बहीण होती, पण आता माझी पत्नी झाली. मम होणे दुईता न म्हणे मम पिता, तो बाई प्रतिक्रिया जावाई शिरके आजवर होती आमची, आता झाली तुमची. जावाई बापू हिचा सांभाळ करा. तुम्ही आम्ही वंसा देतो जाता काय देतो अरे का वंसा देत असताना बाप म्हणजे जावाई बापू फार लाडानं बाळगलं, प्रेमाने सांभाळ. तिचा सांभाळ चांगला करा, बरं तिचा सांभाळ चांगला करा. बाप सुटला, नवरदेव अडकला, इतका अडकला इतका अडकला इतका अडकला कोसल्यासारखा झाला. साखर संपली, आणा मीठ संपलं, चटणी संपली, गहू संपले, डाळ संपली, आणा आणा म्हणता म्हणता कवा काना झाला कळालंच नाही. नुसतं हो 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 जी हो जी हो जी हो जी. ती आता बा वयस्कर माणसं अशी म्हणाल होते हो हो हो. कसं काय नंदी बैल मार हलवायला नाही बरं. तुम्ही आता बाबा महिलाचं वैशिष्ट्य आहे, बाया अशी हलवतात. वयस्कर झाल्यावर बरं मान हल्ल्यावर आता माणसं जिवंत राहण्याचे भाग सोडून द्या, कारण आता माणसं वाचणं झाले. जुने माणसं जे होते वयस्कार होते ते लोक काय करायचे, पुरुष असत अशी म्हणावं हो आणतो हो आणतो हो आणतो, हे आणा 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 करता करता शेवटला काल जाते. कशामुळं की आजवर होती आमची ना आता झाली. याचा सांभाळ करा. पण कसं आहे बा, तुम्ही सर्वांना गुरु गेला, तन मन धन गुरुला गुरुला. पण काय वर्गणी म्हणलं की आमच्याला व्हायला हो. पंढरपूरला जायचं म्हणले कापूस आहे, हळद आहे, सोयाबीन आहे, मिरच्या आता पालक आहे, मेथी आहे. अरे गुरु करायचा कासाठी बरोबर. ज्या दिवशी आपण हातावर पाणी घेतलं काय केला, संकल्प केला की नाही. गुरुचा संकल्प होता हाता सोडून द्या. काय होता पहिला, तन मन धन गुरुला. तुम्ही फक्त आम्ही म्हणतो काही देत आणि तुमची द्यायची गरज नाही. विठाला विठाला अरे आतापर्यंत तुझी बहीण होती, पण ही आता माझी पत्नी झाली, अजिबात हात लावायचा नाही. असं म्हणल्यावर शेवटला मालक होता गेलो. कंसराच्या खाली उतरला, पण राजा चिंता करू नको. अरे लहानपणापासून तुम्ही आम्ही संग राहिलो, एका ताटात जेवलो, एका गाडीवर बसलो, एका जागेमध्ये खेळलो, एका परिसरामध्ये राहिलो. चिंता करू नको. मला होणारा मुलगा तो आम्ही सहज विद्याने तुम्ही काळजी करतो. आणि गोकुळामध्ये वसुदेव देवकी गेली. रात्री ठीक 12 वाजता नारद महर्षी आले. श्रीमन नारायण Hare
घेतला श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण भजन करू लागले. कंस मामा चंद्रदिन नारद महर्षी कोणीकडे आले म्हणजे तुमच्याकडे झालो काय काम होतं हे पाहता हे पहा. आमचे गुरु महाराज फार गोड म्हणजे प्रेमानं सांगायचे महाराज ज्या घरामध्ये चांगलं चालू आहे भावा भावा चांगलं पटलं सुन सासू चांगलं पटायलं जावा जावाचं पटायलं नंदन भावजयाचं पटायलं शेजाऱ्याचं पटायलं दोन भजन्याचं पटायलं दोन गायकाचं पटायलं दोन वादकाचं तेव्हा नारद आला की बिघडून जाते. त्या आधी समजायचं घराचा इस्त्रीचा कोणी पण विजवला नारद महर्षी तवाही नारद होती ना आताही नारद फक्त तवाचा उघड होता ना आता तो उघड नाही. तुम्ही आताही बा बऱ्याच माणसाला भानगड पेटवल्याशिवाय आताही गमत नाही. गमते का समाधानचा वाढदिवस आहे म्हणते पुराण आहे का भानगड पेटवल्याशिवाय त्याला गमत नाही. गुरु महाराज सांगायचे गावात वाटते कुचर वट्टा कुचर वट्टा कुचर वट्ट्यावर सज्जन लोक बसत आणि सत्या दुर्जन येत का सत्य दुर्जन येत नाही कुचर वट्ट्यावर सज्जन माणसं बसत. हे सृष्टीचा नियम आहे लक्षात घ्या. अरे म्हणला कोणाला आठवा मुलगा जर कदाचित जर पहिला झाला तर दुसरा झाला तर तिसरा झाला तर म्हणजे हे बरोबर काय करा देव केला वसुदेवा अन्नबंदी खाण्यात घालून टाका. हे पहा वसुदेवाला देव केला अन्नबंदी खाण्यामध्ये घातलं घातल्यानंतर पहिला गेला दुसरा गेला तिसरा तुम्ही भागवतामध्ये कथा गेला चौथा गेला पाचवा गेला सातवा हा योग माया नेला. आठवा जन्मला की 8 वर्षाची प्रतिमा झाली आई मला इथं ठेवू नको मला नंदाच्या घरला घेऊन जा. जे पहा नुकते जेव जन्मले देव लढू लागले देवाला पाळण्यात जन्माला आल्यानंतर म्हणजे आई मला इथे ठेवू नको मला कोटाने कीर्तनामध्ये फक्त नेमकी झोप लागा आणि त्याला मोज होतं गोपाल महाराज बसून आहे तुम्हाला झोप लागायची हो अमरावती.
काय मीटर म्हणलं की त्याची सभारच करू लक्षात बा. आम्ही ठरलेलं काकड्याची वेगळी, तुरुंगाराची वेगळी, भागवताची वेगळी, सकाळच्या काकड्याची वेगळी, हरिपाठ वेगळा, कीर्तन वेगळा, भागवत वेगळी, बरोबर आहे. आणि हरिपाठ वेगळा. पण हे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत थांबतं तितकं सोपं नाही. पण लक्षात घ्या, तुम्ही परपंचाची कामं किती करा ते खात्यात जमा राहत नाही, बरोबर आहे. पण हे काम तुमचं खात्यात जमा झालं. परमार्थ हे महाधन जोडे देवाचे चरण. तुम्ही किती पुढ्या बांधा, हे खात्याने धरल्या जात नाही. पण हे खातं पक्क आहे बरं तुमचं, हे कुठं जायचं नाही. विठाला नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला. आहे मला इथे धरून नंदाच्या घराला घेऊन जाय. आता तुम्ही पानातला प्रसंग माहित आहे. देव घरात यशोदाच्या घरी नेऊन ठेवले, मायाला उचललं, माया करी आणि नामामध्ये फुटले दूध. त्याने कंस पळत आला, गरगर फुलाला आपटणार. इतक्या तुझं वदाया लागे उपजला मजराजी. अरे तुला मारणार अशी तुझ्या जन्माला आला राजा. मग खोटं कंस कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टा चळका बसुटला. तर कृष्ण म्हणजे गोकुळा जन्माला आला. आल्यानंतर त्या ठिकाणी म्हणले आता कंस मामा म्हणला, अरे किती दिवसांनी त्याची प्रतीक्षा केली, ते हातातून सुटला की रात्रंदिवस झोप येईन बाळूमध्ये. रात्रंदिवस त्याला झोप येईन. शेवटला काय पुतना मावशी होती. पुतना कोणाची? पुतना कोणाची मावशी होती? बहीण होती तुमची म्हणा, मई म्हणा, भसाबरा पाटलाची म्हणा, काळीची म्हणा, शिंदेची म्हणा, धोंगडेची म्हणा, हा कंसाची म्हणा, कोणाची म्हणा ना. कंसाची बहीण होती. कोणती? मानलेली. दादा चिंता करू नका म्हणले, मी जातो, मी जाऊन त्याचा वध करतो. अहो तिने एका भिकारीचं स्वरूप घेतलं, गोकुळामध्ये उतरणे झाले. दारू गडबया, आता दारू गडबया, दारू गडबया. तुम्हाला प्रमाण येते म्हणून बरं म्हणत नव्हतं. मनी घे, फुलं घे, चोट्या घे, चेनी घे, दाताचं दातवण घे गे मा, दाताचं दातवण. श्रावण मासामध्ये बुधवार दिवशी रोहिणी नक्षरामध्ये जितके लेकरं जन्मले तितके या पुतना मावशीने खाल्ले. आणि पहिल्या पुतणीला पुतनानं देवाला वध केला. लक्षात घ्या. आणि करता करता तुम्ही लक्षात घ्या पा, आपल्या गावामध्ये दुसरं वर्ष आहे. किती वर्ष सध्याचं? आता आमनी वाशी इतके लोक आता येतले या गावात आहे बरं. सप्ताह हो दरवर्षी राहावा आता आम्ही निघते. पुरुष वर्ग पूर्ण तुम्ही बरोबर तुम्ही गुरुजी केला घ्या. काय करा माहिती का, आता वर्गणी जारी करा.